नमस्कार. मराठी रेसिपी पाहुणचार विदर्भाचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण आप्पे पात्रामध्ये वरई किंवा भगर टाकून उपवासाचा असा कोणता पदार्थ बनवणार आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. उपवासाचा हा पदार्थ बनवण्यासाठी इथं मी पाऊण वाटी एवढी वरई घेतलेली आहे किंवा भगर सुद्धा याला म्हणतात. तर कच्चीच भगर इथं मी वापरलेली आहे. फक्त आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे. त्यानंतर पाव वाटी एवढा साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा सुद्धा अजिबात भाजून वगैरे घेतलेला नाही आहे, कच्चाच घेतलेला आहे. पाऊण वाटी भगर त्यासाठी पाव वाटी साबुदाणा, अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे. दोन्ही जिन्नस छान व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि मिक्सरला बारीक रव्याप्रमाणे किंवा रवाळ असं हे वाटून घ्यायचं आहे. तर बारीक रव्याप्रमाणे मी याचं पीठ तयार करून घेतलं. आता तयार झालेलं हे पीठ किंवा हा रवा एखाद्या मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेच यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ज्या वाटीने साबुदाणा आणि भगर घेतली त्याच वाटीने अर्धी वाटी एवढं दही यामध्ये टाकून घेतलेलं आहे. सोबतच अर्धी वाटी पाणी सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे. तर बघा, दही आणि पाणी सुरुवातीला आपल्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी आपल्याला गरजेनुसार वापरायचं आहे. सुरुवातीला अर्धी वाटी एवढं पाणी वापरलं. त्यानंतर परत मी यामध्ये पाव वाटी एवढं पाणी टाकून घेणार आहे. तर टोटल पाऊण वाटी एवढ्या पाण्याचा इथं मी वापर केलेला आहे. पाण्याचं प्रमाण जे आहे ते थोडंफार कमी जास्त सुद्धा लागू शकते. तर बघा, परत मी पाव वाटी एवढं पाणी टाकून घेत आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. यामध्ये गाठी गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत. तर बघा, छान एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत हे आपल्याला परत एकदा छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर छान मिक्स झालेलं आहे किंवा आपलं हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे. आता हे तयार बॅटर 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. म्हणजेच यामध्ये जो कच्चा साबुदाणा आणि कच्ची भगर वापरलेली आहे ती व्यवस्थित अशी मुरल्या जाईल किंवा भिजल्या जाईल. 10 मिनिटे हे बॅटर व्यवस्थित असं मुरलेलं आहे आणि यामधील साबुदाणा आणि भगरसुद्धा व्यवस्थित अशी भिजलेली आहे. त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा एवढा खाण्याचा सोडा टाकायचा आहे. यापेक्षा जास्त सोडा वापरायचा नाही आहे. सोड्यावरती चमचाभर पाणी टाकून सोडा बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर आज आपण उपवासाचे झटपट आप्पे बनवून तयार करणार आहे. तर आप्पे बनवण्यासाठी मी गॅसवरती आप्पे पॅनसुद्धा गरम करून घेतलेला आहे. आता या आप्पे पॅनमध्ये आपल्याला थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. उपवासासाठी बनवत आहे त्यामुळे शेंगदाण्याचं तेल घेऊ शकता किंवा तुपाचा वापरसुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता. सगळ्या साच्यामध्ये व्यवस्थित असं तेल टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर तयार करून घेतलेलं हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. तर साधारण पोहे खाण्याचा 1 चमचा गच्च भरून एवढं मी बॅटर यामध्ये टाकून घेत आहे. तर बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. यापेक्षा पातळ हे बॅटर आपल्याला अजिबात करायचं नाही आहे, नाहीतर आप्पे जे आहेत ते अजिबात व्यवस्थित बनणार नाहीत, आप्पे पॅनला चिटकून बसतील. त्यामुळे बघा, बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट असणे गरजेचे आहे. आता बघा, सगळ्या साच्यामध्ये मी बॅटर व्यवस्थित टाकून घेतलं. त्यानंतर आप्पे पॅनवरती झाकण ठेवून साधारण 4 ते 5 मिनिटासाठी हे आप्पे व्यवस्थित असे मंद आचेवरती वाफवून घ्यायचे आहेत. आप्पे वाफवण्यासाठी प्रत्येकाला वेळ थोडाफार कमी जास्त सुद्धा लागू शकतो. तर बघा, 5 मिनिटे एवढा वेळ झालेला आहे. मी झाकण काढून बघितलेलं आहे. तर आप्पे वरच्या बाजूने व्यवस्थित असे सुकलेले आहेत. आता यावरती परत आपल्याला एक थेंब एवढं तेल सोडून घ्यायचं आहे. त्यानंतर चमच्याने अलगद हे आप्पे पलटून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आप्पे जे आहेत ते व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता, एका बाजूने आप्पे अगदी छान मस्त खरपूस असे भाजून झालेले आहेत आणि रंगसुद्धा अतिशय सुंदर आलेला आहे आप्प्यांना. तुम्ही इथं बघू शकता, मी अगदी अलगद हाताने हे आप्पे पलटी करून घेतले आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे आप्पे जे आहेत ते मंद आचेवरती व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. आप्पे पात्रामधील मधल्या साच्यांमधील आप्पे जे आहेत ते लवकर भाजल्या जातात आणि आजूबाजूचे आप्पे भाजायला थोडासा वेळ लागतो. त्यामुळे ते आप्पे साईडच्या साच्यामध्ये आणि साईडचे आप्पे जे आहे मधल्या साच्यामध्ये टाकून व्यवस्थित सगळे आप्पे एकसारखे असे भाजायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता, आप्पे अलटी-पलटी करून मी व्यवस्थित असे सगळ्या बाजूने एकसारखे असे भाजून घेतलेले आहेत. सगळे आप्पे एकसारख्या रंगावर छान असे भाजून झालेले आहेत. मंद आचेवरती आप्पे भाजून घेतल्यामुळे आप्पे जे आहेत ते आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात आणि वरच्या साईडने छान असे मस्त कुरकुरीत असे बनून तयार होतात. चला, तर आता आप्पे जे आहेत ते व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत. गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि लगेचच हे आप्पे पॅनमधून आपल्याला बाहेर काढायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता, प्रत्येक आप्पे अगदी व्यवस्थित असे सगळ्या बाजूनी भाजून घेतलेले आहेत. तर बघा, सगळे आप्पे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत.
आप्पे जे आहेत ते गरमागरमच खायला चांगले लागतात। चला तर मग मी तुम्हाला एक आप्पे फोडून दाखवते। तर तुम्ही बघू शकता आप्प्यांना जाडी किती छान आलेली आहे आणि अगदी छान सॉफ्ट असे हे आप्पे बनून तयार झालेले आहेत। वरच्या साईडने छान मस्त कुरकुरीत बनून तयार होतात आणि आतल्या साईडने अगदी खुसखुशीत आणि छान जाळीदार असे बनून तयार होतात। तोंडात टाकताच विरघळतील अशा पद्धतीचे हे आप्पे बनून तयार होतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात। शेंगदाण्याच्या चटणीबरोबर तुम्ही हे आप्पे खाऊ शकता। उपवासासाठी लागणारी शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी सुद्धा मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे। तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा। तर आज मी या ठिकाणी प्लेन आप्पे बनवलेले आहे। तुम्ही यामध्ये थोडेसे जिरे आणि 1-2 हिरवी मिरची बारीक कट करून सुद्धा टाकू शकता। उपवासाला तेच ते पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने झटपट होणारी ही आप्प्याची रेसिपी नक्की बनवू शकता। चला तर मग तुम्हाला आजची माझी ही आप्प्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजेच माझे येणारे प्रत्येक नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत। आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।